जो गुणागोविंदाने चालणारा गाडा होता या महाराष्ट्राचा, ते बिघडवण्याचं कामकाज या ठिकाणी दुर्दैवाने मी असं म्हणेन निजामी मराठ्याकडून चालले असं मी त्या ठिकाणी मानतो. मी मराठा समाजाचे दोन भाग करतो. एक असणारा निजामी मराठा आणि एक असणारा रयतेतला मराठा. हा रयतेतला मराठा आपल्यासारखा साधा सोपा सरळ सरळ अशी असणारी अवस्था आहे, आणि हा जो निजामी मराठा आहे हा कपटी मराठा आहे, श्रीमंत मराठा आहे आणि लुटारू मराठा आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. मी याला निजामी म्हणतो याचं कारण हे जे निजामचं जे टायटल आहे, सरदारक्या, जागीरदार, इनामदार, हे ज्या पदव्या आहेत दिल्या कोणी पदव्या? निजामाने दिलेल्या पदव्या आहेत. आणि निजामाने ह्यांना पदव्या का दिल्या? तर तुमच्याकडे जो असणारा हद्दीचा भाग आहे त्याच्यामध्ये तुम्ही असणारा लुटा सगळं करा, पण असणारा निजामबरोबर राहा, अशी असणारी परिस्थिती आहे. जे रयतेतला मराठा आहे, शिवाजीतला असणारा मराठा जो आहे, शिवाजींनी ज्यांचं राज्य जिंकलं त्यांच्याकडून ही पदं घेतली, आणि आजची आपली जी रेव्हेन्यू सिस्टम आहे ती रेव्हेन्यू सिस्टम शिवाजीच्या काळापासून सुरुवात झालेली आहे, हे आपण असणारा लक्षात घ्या.